पाहूया। राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाट यांची पत्नी असल्याचा दावा करत जान्हवी नावाच्या महिलेनं अनेक गंभीर आरोप केले होते। मात्र आता या महिलेनं सिद्धांत शिरसाटांवर केलेल्या आरोपांवरून युटर्न घेतला। आधी सिद्धांत शिरसाट यांनी धमकावल्याचा आरोप केला होता, मात्र आता आरोप मागे घेत असल्याचं महिलेनं जाहीर केलं। तसंच मला हे प्रकरण वाढवायचं नाही, हे माझं वैयक्तिक प्रकरण आहे किंवा माझ्या नावानं कोणीही राजकारण केलं तर मी कायदेशीर कारवाई करणार असल्याचं जान्हवीनं म्हटलंय। तसंच संजय शिरसाट यांच्याविषयी माझी कुठलीही तक्रार नाही, त्यांनी मला कधीच फोन केला नाही असंही त्या म्हणाल्या। मी जे काही नोटीस पाठवलेली आहे, मला हा विषय इथेच क्लोज करायचा आहे। मला पुढे कोणावर कारवाई करायचं नाहीये। मला हा विषय इथेच संपवायचा आहे। हा माझा वैयक्तिक पर्सनल मॅटर आहे। हा विषय आज इथे क्लोज करते। मला संपवायचा आहे हा विषय, मला पुढे वाढवायचा नाहीये। हो, मी जी नोटीस पाठवली होती मी ती आज परत घेत आहे, पूर्ण वापस घेत आहे। मला कोणावर काही एलिगेशन करायचं नाही। तर सिद्धांत शिरसाटांबद्दल पत्नी असलेल्या महिलेनं नेमके काय दावे केले होते आपण पाहूया। सिद्धांत शिरसाटवर विवाहित महिलेकडून मानसिक शारीरिक छळ, फसवणूक आणि धमकीचा आरोप करण्यात आला। 2018 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांची ओळख झाली। दोघांमध्ये ओळख झाल्यानंतर वारंवार शारीरिक संबंध झाले। चेंबूरमधल्या फ्लॅटवर वारंवार दोघांच्या भेटी व्हायच्या। 14 जानेवारी 2022 दोघांचं बौद्ध पद्धतीनं लग्न झालं आणि लग्नाचे पुरावे असल्याचा महिलेनं दावा केला। सिद्धांतनं महिलेचा जबरदस्ती गर्भपात करवून घेतला। लग्नानंतर सिद्धांतच्या स्वभावात बदल झाला असं या महिलेचं म्हणणं आहे। चेंबूरच्या फ्लॅटमध्ये राहण्याची जबरदस्ती करण्यात आली। संभाजीनगरमध्ये येण्यास मज्जाव करण्यात आला। आधीच विवाहित सिद्धांतचे इतर महिलांसोबतचे संबंध देखील उघडकीस आले। 20 डिसेंबर 2024 रोजी शाहूनगर पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली। संजय शिरसाट यांनी राजकीय वजन वापरून हे सगळं प्रकरण दाबलं। जान्हवी शिरसाटनं सिद्धांत शिरसाटांवर केलेल्या आरोपांवरून माघार घेतली आणि त्यावरून सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी सरकारवर निशाणा साधला। राजकीय दबावामुळे जान्हवीनं माघार घेतली असेल असा दावा अंजली दमानिया यांनी केला। त्या मुलाने एक तर तिला धमकी दिली, गर्भपात करायला लावला, इतके वर्ष त्या मुलीच्या आयुष्याची वाया घातले, ते याच्या सगळ्यावर खरा न्याय त्या घटनेला झाला का, हा खरंच एक मोठा प्रश्न आहे। आणि याचं उत्तर सो कॉल्ड जे सामाजिक न्याय मंत्री आहेत त्यांना देणं भाग आहे। संजय शिरसाटांना बोलणं गरजेचं आहे आणि एकनाथ शिंदेना लोकांनी प्रश्न विचारले पाहिजेत की त्यांच्या आमदारांबद्दल ते काय बोलणार आहेत। खरं तर त्यांनी एक स्टँड घेतला पाहिजे आणि ही काही घरातली घटना नक्कीच नाहीये। आता हे सगळं प्रकरण बघितल्यानंतर माझा एक प्रश्न आहे की संजय शिरसाट त्या मुलीविरोध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे का? आणि जे फोटोज जे बाहेर आलेले आहे, त्याचा मुलगा ज्या कनपट्टीवर बंदूक ठेवलेला आहे, त्याच्या लग्नाचे जे फोटोज आहे ते सगळं खोटे होते का? हे सगळ्यांना माहित आहे की कोणत्या आधारावर हे सगळं करण्यात आलेलं आहे। आता उत्तर महाराष्ट्राचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याचं उत्तर द्यावं। तिथे वैष्णवी हगवण्याच्या हुंडाबळी प्रकरणानं राज्यात खळबळ उडाली। या प्रकरणी पोलिसांनी अनेकांची चौकशी केली आणि या चौकशीतून वैष्णवी शशांकच्या लग्नाबाबत धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले। या प्रेमविवाहावेळी वैष्णवीच्या वडिलांनी हगवणे कुटुंबाची सर्व माहिती काढली। त्यावेळी त्यांना शशांकच्या कुटुंबियांची वादग्रस्त पार्श्वभूमी असल्याचं लक्षात आलं। त्यांनी लग्नाला प्रचंड विरोध करत वैष्णवीचं दुसरीकडे लग्न लावण्याचा प्रयत्न केला। मात्र शशांकनं वैष्णवीचं लग्न जुळवण्याच्या प्रयत्नात खोडा घालत तिला बघायला येणाऱ्या 2 मुलांना धमकावलं होतं। त्यामुळे हतबल झालेल्या वैष्णवीच्या वडिलांपुढे शशांक हगवणेसोबत लग्न लावून देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता। अखेर दोघांचं लग्न झालं आणि काही दिवसांनी वैष्णवीला शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरं जावं लागलं।
तळहाताच्या फुडाप्रमाणे जपलेल्या वैष्णवीच्या हट्टापुढे झुकत बापानं तिचं शशांक सोबत लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. मात्र हगवणे कुटुंबानं वैष्णवीला पैशाच्या हव्यासापोटी जाळ्यात ओढल्याचं लग्नाच्या दिवशीच स्पष्ट झालं होतं. वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी तिच्या लग्नासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च केला होता आणि हा सर्व खर्च हगवणे कुटुंबानं बडेजाव करण्यासाठी आणलेल्या दबावातून वैष्णवीच्या वडिलांना करावा लागला होता. पुण्यातील सुसगावमध्ये झालेल्या लग्न समारंभासाठी कसपटे कुटुंबियांनी 1.5 कोटी रुपये खर्च केल्याचं समोर आलं. वैष्णवीच्या लग्नात हगवणेंच्या हावरटपणापायी किती खर्च झाला पाहूया. 10 लाख रुपये भाडं असलेलं आलिशान रिसॉर्ट हे बुक करण्यात आलं होतं. लग्नाच्या स्टेजच्या सजावटीवर 22 लाखांचा खर्च झाला. 5,000 पाहुण्यांना जेवणाचं निमंत्रण होतं. 1,000 रुपये प्लेट प्रमाणे जेवणाचा खर्च 50 लाख रुपये झाला. पाहुण्यांचे सत्कार आणि कपड्यांवर लाखोंचा खर्च झाला. लग्नाचं संपूर्ण नियोजन इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे देण्यात आलं होतं. एकूण 1.5 कोटींचा खर्च वैष्णवीच्या वडिलांच्या मुळावर आला. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेचा जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये बाप लेकाचा माद स्पष्ट दिसतोय. घोड्यावर बसलेला सुशील माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय, तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा असं व्हिडिओत बोलतोय. त्याच्यासोबत वडील राजेंद्र हगवणे देखील उपस्थित आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता संतापाची लाट उसळली. बाप माझा, मी हवा करेल नाही तर काही पण करेल. तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोप